ब्रँड आणि ब्रँडीच्या मुद्द्यावरनं ठाकरे आणि भाजपमध्ये चांगली जुंपल्याचं दिसतंय। बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं होतं। फडणवीसांना ठाकरे ब्रँडची भीती आहे असं प्रत्युत्तर यावर संजय राऊत यांनी दिलेलं होतं। ठाकरे हाच ब्रँड, बाकी सर्व ब्रँडीच्या बाटल्या असं राऊत यांनी प्रत्युत्तर दिलेलं होतं। आता नवनाथ बन यांनी राऊतांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवलेली आहे। साधी ती बेस्टची निवडणूक होती। आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। ते आमचे शशांकराव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला, बँड बाजा वाजला। कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे। तो ब्रँड होता, तुम्ही नाही आहे। नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही। हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हे नेतृत्व जनतेतनं तयार होतं। त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा हा जागतिक ब्रँड म्हणून जगामध्ये एस्टॅब्लिश होतो, अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे। त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये। या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड हा आमच्याकडे आहे, त्याचं नाव नरेंद्र दामोदर दास मोदी आहे। बाळासाहेबांचं, हिंदू हृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना, हे जनता लक्षात ठेवते आहे। मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का? अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही। महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त भाजपचा ब्रँड आहे, फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींचा ब्रँड आहे आणि फक्त देवाभाऊचा ब्रँड आहे। बाकी सगळ्यांचे बँड वाजवण्याचं काम जनतेनं वेळोवेळी केलंय। राहिला प्रश्न मुंबईचा, तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या निवडणुकीत तुमचा बँड कशा पद्धतीने वाजला, मुंबईकरांनी तुम्हाला कशा पद्धतीनं घरचा रस्ता दाखवला, हे लोकांनी बघितलंय। संजू भाऊ, बँडच्या गप्पा आणि ब्रँडच्या गप्पा तुम्ही करू नका। तुम्ही ब्रँडी पिऊन आला असाल म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करताय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।